बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, जे बरोबर येणार नाहीत त्यांना बाजूला सारून, आणि जे आडवे येतील त्यांना आडवे करून पक्ष पुढे जाईल हे लक्षात ठेवा. सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. लक्षात ठेवा, टरबूजा आहे, हा अनाजी पंत आहे. या टरबुजाबद्दल सांगितलं होतं. या महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या टरबुजानं महाराष्ट्राची उच्च संस्कृती, उच्च परंपरा खराब केलेली आहे. परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील. शिवसेनेचा सपोर्टनं 5 वर्ष भुजवलेला हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे. हा ज्योतीला जागणारा माणूस नाही आहे. हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे. मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबुजासारखा तक्ती माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे. छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपल्या सर्वांना एका प्रचंड अशा त्रासाला सामोरं जावं लागतंय. गद्दारीचा सामना करत असताना, भ्रष्टाचाराच्या पैशाला तोंड देत असताना, सत्तेचा अमर्याद अशा प्रकारचा दुरुपयोग होतोय. त्या दुरुपयोगाच्या त्रासाला सामोरं जात असताना तुम्हाला खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. तुम्हाला अनंत संकटाचा सामना करावा लागतोय. याची जाणीव एक सामान्य शिवसैनिक म्हणून मला आहे. पण तरी देखील मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की हे आजचं संकट जे आहे, आमचे मिर्लेकर साहेब पर्यंत बसलेत, शशिकांत सुतार साहेब बसलेत, सॉरी आपलं नाव घ्यायचं राहिलं, आणि म्हणून इथं जे तुम्ही बसलेले आहात, मला तुम्हाला सांगायचं आहे की हा अशा प्रकारचा त्रास, अशा प्रकारची संकट ही केवळ आज नाही, तर ज्या वेळेला शिवसेना जन्माला आली त्यावेळेपासून शिवसेना म्हणजे धगधगता निखारा आहे. आणि त्या निखाऱ्यावरून प्रत्येकाला चालावंच लागलंय, अग्निदिव्य करावंच लागलंय. हाही खऱ्या अर्थानं शिवसेनेची ओळख आणि शिवसेनेचा इतिहास आहे. आणि म्हणून आजच्या संकटाचा थोडा प्रकार वेगळा असेल, परंतु शिवसेनेच्या पाठवीला संकट ही पोचलेली आहेतच. पण मला तुम्हाला आपल्याला सांगायचं आहे की ज्या वेळेला शिवसेनेचा जन्म झाला त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत सगळे लोकप्रतिनिधी एका पक्षाचे होते. गावातल्या पोस्टातला पोस्टमन पासून तर दिल्लीच्या महासचिवापर्यंत सगळी प्रशासकीय यंत्रणा ही फक्त आणि फक्त ही एका पक्षाची होती, सत्ताधारी पक्षाची होती. तर त्या काळामध्ये शिवसेनेकडे आमदार, खासदार, मंत्री, संत्री हा विषय सोडा, पण साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता. अशा एका बळाच्या शक्तीला, बळाच्या ताकदीला, बळाच्या सत्तेला त्या काळामध्ये शिवसैनिकांनी तोंड दिलं. ते तोंड जर कशावर दिलं असेल तर शिवसेनेकडे फक्त आणि फक्त एकच शस्त्र होतं, ते म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते. आणि ते विचाराचं शस्त्र घेऊन शिवसैनिक लढला आणि प्रत्येक लढाई शिवसैनिकांनी जिंकली. आज सुद्धा 2.5 वर्षापूर्वी आपल्यातले 40 आमदार आपल्या मित्रपक्षानं भारतीय जनता पार्टीनं फोडले, 13 खासदार फोडले. काय सगळ्यांना वाटलं होतं? सगळ्यांना असं वाटलं होतं आता शिवसेना संपली, शिवसेना संपली, आता शिवसेना उभी राहू शकत नाही. आमदार खासदार फोडले तर फोडले, पण आपला पक्ष तोरला, आपली निशाणी तोरली, आपला धनुष्यबाण तोरला, आपला झेंडा तोरला. इतकंच नाही तर ज्यांनी पक्ष स्थापन केला ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सुद्धा तोरला. आणि मग सर्व असं वाटत होतं की आता शिवसेना संपली. परंतु मला एक या ठिकाणी जाणवतंय, मी पाहतोय, जे अनुभवतोय, ते शिवसेना संपण्याचं सोडून द्या, पण 2.5 वर्षापेक्षा तेजानं तळपणारी शिवसेना या ठिकाणी महाराष्ट्र पाहतोय, आता देश पाहतोय. आमदार खासदार असताना जे शिवसेनेचं चैतन्य नव्हतं, जे शिवसैनिकांकडे तेज नव्हतं, किंबहुना शिवसैनिक थोडासा सत्ता असल्यामुळे शांत झाला होता, थोडासा शिथिल झाला होता, तो शिवसैनिक जशी गद्दारी झाली तशी गद्दारी झाल्याबरोबर तेजानं तळकून उठला. आणि मग आपल्या पक्षप्रमुखांनी एक शब्द प्रयोग केला. काय शब्द प्रयोग केला? अरे जा तुम्ही निवडून गेलेले आमदार खासदार गेला असाल, नगरसेवक गेला असेल, आणखीन कोण गेला असतील, पण तुम्ही गेलात तरी मला परवा नाही, निवडून देणारा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे. निवडून गेले तरी हरकत नाही, पण निवडून देणारा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे.
आज पुन्हा एकदा तुमच्या सत्व परीक्षेची वेळ आली आहे. पुन्हा एकदा तुमच्या सत्व परीक्षेची वेळ आली आहे. पुन्हा एकदा तुमचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसैनिक म्हणून दस लागण्याने कशाला उतरणं ही तुमच्याकरता चालून संधी आलेली आहे. आणि म्हणून चला एकदा जिंकूया. पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायची हा निर्धार आणि निश्चय करण्याकरता मग आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. कोणाची काढायची हिंमत नाही. ते काम नाही केलं तरी हरकत नाही, पण मला कोण हात लावणार नाही. त्यांना मला सांगितलं पाहिजे की आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना विचार आत्मसात करणारी मंडळी आहोत. जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, जे बरोबर येणार नाहीत त्यांना बाजूला सारून, आणि जे आडवे येतील त्यांना आडवे करून पक्ष पुढे जाईल हे लक्षात ठेवा. ही खऱ्या अर्थानं कार्यपद्धती पहिल्यापासूनची शिवसेनेची आहे. आणि म्हणून पक्षाला मित्रांनो वेठीस धरू नका. पक्षाला वेठीस धरू नका. आपल्याला शेवटी पक्षातलं पद हे काही माझ्या वाडवडिलांचं सातारावरचं पद नाहीये. ते तर बदलतच असतं. इतके वर्ष मला मिळालं दुसऱ्याला मिळावं ही अपेक्षा असते, आणि म्हणून त्याला मिळालं तर त्याच्यात दुःख बाळगायचं काही कारण नाही. आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी पण हे लक्षात ठेवावं, त्याला मिळालंय ते कधी घालवतोय आणि मी कधी तिथे जातोय याही उच्चाप्त्या त्यांनी करू नये. याही उच्चाप्त्या करू नयेत. याचा आपण सर्वांनी भान ठेवण्याची गरज आहे. आता म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट मला इथे एवढंच फक्त सांगायचं आहे, त्यात आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह भयंकर गाजतंय. बरोबर आहे ना? नरेटिव्ह म्हणजे काय? साधारणपणे खोटं पसरवायचं. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. लक्षात ठेवा. टरबूजा आहे, अनाजी पंत आहे. मी भर सभागृहामध्ये सांगितलं होतं, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार होतं आणि त्यावेळेला 250 कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केले. त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील, सोमाजी पंत असतील, मोरो पंत असतील, आणखीन रावजी पंत असतील, हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा छळ केला. पण तो छळ महाराष्ट्रात आजही थांबलेला नाही. या इथं सभागृहामध्ये आजच्या युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं. या टरबुजाबद्दल सांगितलं होतं. या महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या टरबुजानं महाराष्ट्राची उच्च संस्कृती, उच्च परंपरा खराब केलेली आहे. मी धन्यवाद देतो इथे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांना आणि तालुका प्रमुख दत्ता कंजाळे यांना. त्यांनी इथे एक बॅनर लावलाय. त्यांनी लिहिलंय, परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तू तरी राहशील तर मी तरी राहीन. मित्रांनो, हे व्यक्तिगत घेऊ नका. उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे. आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस, सभ्य माणूस, शांत माणूस, सगळ्यांशी अगदी समन्यायानं वागणारा माणूस हा एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी आमचे वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या साथीनं, शिवसेनेच्या बळावर, शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं 5 वर्ष भूषवलेला हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे. हा जोशीला जागणारा माणूस नाहीये. हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे. मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबुजासारखा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे. हे उद्धव साहेबांनी ठरवायचं नाहीये. हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे की तुम्हाला कोण नेता होय. उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत, शांत, सत्य हा नेता पाहिजे की याच्यासारखा कपटकार असा निकलुषा कपटी पाहिजे हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे. हा त्याचा अर्थ आहे बांधवांनो, भगिनीनो. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, संघटनात्मक संघटना मजबूत करा, संघटना बळकट करा. अशा किती सत्ता येतील आणि जातील, अशा किती जण फुटतील. ठीक आहे. आणि म्हणून अशा किती आघात होतील आणि जातील याचा विचार करण्याचं कारण नाही. जोपर्यंत उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पाठीमागे आहे, जोपर्यंत बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, तोपर्यंत आपला केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही हे लक्षात ठेवा.